टाइम मध्ये कोणता वैभव? टाइम मध्ये काय प्रॉब्लेम आला का या टाइम मध्ये? काय प्रॉब्लेम आला का वैभव टाइम मध्ये? टाइम चेंज आता होणारच नाही 1-2 दिवसात. मला वाटायला ऑफलाईन पण चालू करता येईल आपल्याला. मी अंदाज घेतो आणि तुम्हाला सांगतो ना. मग ऑफलाईन चालू झालं तर ज्यांना ऑफलाईन येता येते ऑफलाईन च्या टाइम मध्ये बघा. नेट संपालय काय? बर. मग युट्यूबचे व्हिडिओ जरा कमी बघा मध्ये. का नेट आणि दुसऱ्या कोणत्या अभ्यास करण्यामुळे संपाले? कसं व्हायलंय? हा तेच ऑफलाईन करूया. 1-2-3 दिवसांमध्येच होते. 2-3 दिवस ऍडजस्ट करा. आहे या टायमिंगला 2-3 दिवस ऍडजस्ट करा. मग ऑफलाईन मध्ये आपण मॉर्निंग 11:30 to 12:30 जे आपला जुना टाइम होता का त्या टाइम मध्येच ऑफलाईन घेऊ. आणि त्या टाइम मध्येच ऑनलाईन पण सोडतो मी. कुठला? देशमुख हॉटेल साईडला. आणि ज्यांना जिंतूर रोड साईडला, पेडगाव रोड साईडला ऑफलाईन करायचं आहे त्यांचा टाइम इव्हिनिंगला काहीतरी ठेवू आपण. 4 ते 5 असा काहीतरी ठेवू. चलताय ना? टाइम मी सांगतो तुम्हाला. टाइम फायनल झाला की आपण डिस्कस करून ठरवू. हा ना? चलो. पूर्ण संध्या रात्र होण्याच्या अगोदर 4 ते 5 हे मला बरं वाटाले टायमिंग. ठीक आहे ना? 4 ते 5 2-3 दिवसात. आता गाईडलाईन आली ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. परभणी ओपन व्हायला पूर्णपणे. आपल्याला चालू करता येते. ओके. चलो चलो. तो क्या करने का? क्या करने का? देखो तो डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे आपला. कोणता चॅप्टर चालू आहे? डेरिव्हेटिव्ह चालू आहे. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये फर्स्ट पार्ट काय झाला? डेरिव्हेटिव्ह मध्ये फर्स्ट पार्ट झाला फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. त्यातले कोणते कोणते फंक्शन इम्पॉर्टंट आहेत? फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह असं बघितलं आपण. त्यातले कोणते कोणते फंक्शन्स इम्पॉर्टंट आहेत? सो फर्स्ट वन इज कॉन्स्टंट. So derivative of constant is what? 0. First one is constant. Derivative of constant is 0. Then x raised to n. Index असला तर index येणार समोर and index decreases by 1. कळतंय? याला index असला तर index येणार समोर and index decreases by 1. So this is derivative of x raised to n. आणखीन कशाचा डेरिव्हेटिव्ह बघितला? इम्पॉर्टंट डेरिव्हेटिव्ह काय? हे दोनच जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहेत. खूप हेच लागतात. एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती येते? 1. ई रेज टू एक्स चा ऍज इट इज नो चेंज. हेच मॅक्सिमम टाइम्स लागतात. मग एवढेच बघू आपण. बाकीचे मी काय लिहित नाही. आणखीन पण आहेत साइन कॉस. साइन कॉस पण लागतात. पण जे कोणी नवीन असेल तर त्याला सगळेच फंक्शन मी एकदा सांगितलं तर कन्फ्युज होईल. मग हे लक्षात ठेवा. दीज आर फंक्शन्स आणि त्या फंक्शनचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. स्क्वेअर कसा करतात? 2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर 16, 3 चा स्क्वेअर 9. तसं हे काहीतरी एक मॅथ्सचं फंक्शन आहे. तसं डेरिव्हेटिव्ह हे मॅथ्सचं फंक्शन आहे. ते मॅथ्सचं फंक्शन कॉन्स्टंटचं घेतलं तर 0 येते. याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर असं येते. याचा डेरिव्हेटिव्ह 1 येते. याचा डेरिव्हेटिव्ह आहे तसा येते. कळते ना? रूट जसं फंक्शन आहे, स्क्वेअर जसं फंक्शन आहे, क्यूब जसं फंक्शन आहे, लॉग जसं फंक्शन आहे, साइन जसं फंक्शन आहे, तसं हे डेरिव्हेटिव्ह एक फंक्शन आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की 0 तयार होते. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की हे तयार होते. असं आहे. कळतंय? असं आहे सगळं. मग नेक्स्ट पार्ट मध्ये काय बघितलं? डेरिव्हेटिव्ह विथ स्लोप. नेक्स्ट काय बघितलं? डेरिव्हेटिव्ह विथ स्लोप. फर्स्ट ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर काय बघितलं? डेरिव्हेटिव्ह इज रेट. त्याच्यानंतर कोणते न्यूमरिकल्स बघितले? डेरिव्हेटिव्ह इज रेट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. भरपूर जणांचे रेट बघितले आपण. मग डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण असते? रेट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे असते ds बाय dt. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे असते dv बाय dt. रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम असला तर da बाय dt. सो डेरिव्हेटिव्ह इज रेट. डेरिव्हेटिव्ह विथ स्लोप हे आपण अगोदरच बघितलंय. ठीक आहे. आता आज एक नवीन आणि एकदम मस्त इंटरेस्टिंग ऍप्लिकेशन आहे, पण थोडस अप्लाय करायला लेंदी आहे. पण एकदम मजेशीर आहे ऍप्लिकेशन. सुपर ऍप्लिकेशन आहे. फर्स्ट डे ला मी सांगितलं होतं याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह लागते म्हणून.
आणि एकदम इंटरेस्टिंग आहे, एकदम मजा येणार. हे असं कसं काय होते तुम्हाला वाटणार, पण प्रोसेस जरा लेंदी आहे. ते आता ऍप्लिकेशन बघा लो. काय? टू फाइंड आउट मॅक्सिमम अँड मिनिमम बाय युझिंग डेरिव्हेटिव्ह. टू फाइंड आउट मॅक्सिमम अँड मिनिमम बाय युझिंग डेरिव्हेटिव्ह. हे आता आपण फायनल लास्ट फंक्शन बघालो डेरिव्हेटिव्हचं. कळतंय? ठीक आहे, चलो लिहा. फायनल ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय? टू फाइंड आउट maximum and minimum of full form लिहा तुम्ही. maximum and minimum of function. To find out maximum and minimum of function. इथं मी स्टेप्स लिहून ठेवतो. ओके, चलो. इथं स्टेप्स लिहून ठेवलेत. काय स्टेप्स या बुक्स मध्ये वगैरे कुठे नाहीये. मॅथ्सचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना हे काय स्टेप्स वगैरे होत नाहीत. पण तुम्ही फिजिक्सचे स्टुडंट्स आहेत, नीटचे स्टुडंट आहेत, ज्या नीटच्या स्टुडंटला मॅथ्स नाही आहे त्यांना थोडं अप्लाय करायला सोपं व्हावं म्हणून मीच या स्टेप्स तयार केलेल्या आहेत. कळतं? चलो, मग काय काय स्टेप्स आहेत त्या पहिला लिहू आणि मग त्याचं ऍप्लिकेशन करू. एक न्यूमेरिकल केलं की एकदम सुपर क्लिअर होणार, एकदम मजा येणार. सूप आज एकदम मस्त आहे. चलो, काय आदिती आज नेट चालेल ना बरोबर? आज व्हिडिओ बरोबर चालेल ना? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चलो केशव, आज तुझं पहिलंच लेक्चर आहे, व्यवस्थित लक्ष दे. बऱ्यापैकी अंडरस्टँड होते. तुझं पहिलंच लेक्चर आहे, बऱ्यापैकी अंडरस्टँड होते. लक्ष व्यवस्थित द्या. ठीक आहे, चलो. स्टेप्स काय आहेत? स्टेप्स कसे आहेत? टू फाइंड आउट मॅक्सिमम और मिनिमम ऑफ फंक्शन. त्याच्या स्टेप्स काय आहेत? मग स्टेप्स त्याला लिहून घ्यायला चालू करा. स्टेप्स लिहून घ्यायला चालू करा. लिहा स्टेप्स. स्टेप्स लिहायला चालू करा. स्टेप्स मधली नंबर 1 स्टेप आहे काय? डिफाइन फंक्शन. नंबर 1 काय? डिफाइन फंक्शन. फंक्शन कोण आहे? कुणाला मोठं करायचं आहे, कुणाला छोटं करायचं आहे, व्हॉट शुड बी मॅक्सिमाइज्ड, व्हॉट शुड बी मिनिमाइज्ड, दॅट फंक्शन हॅज टू बी डिफाईन. पहिलं काम काय? फंक्शन डिफाईन करा. पहिलं काम काय करा? फंक्शन डिफाईन करा. ओके, फिजिक्स मध्ये एकदम सुपर स्कोर करायचा आहे, 140 अबाव, 150 अबाव, तर हे लागतेच डेरिव्हेटिव्हचा पार्ट. कळते? डेरिव्हेटिव्ह फिजिक्स मध्ये एकदम सुपर स्कोर करायचा आहे, अबाव 140 अबाव 150, तर डेरिव्हेटिव्ह लर्न करायलाच लागणार. हे वाला ऍप्लिकेशन. आणि 120च्या आसपासच जायला जे बाकीचे ऍप्लिकेशन्स बघितले आपण सुरुवातीचे ते सोपे ऍप्लिकेशन्स आहेत. हे पण सोपंच आहे, हे पण सोपंच आहे. पण पहिले जे ऍप्लिकेशन्स बघितले ते 120 मार्क्स स्कोर करायलाच लागतात. हे 140 क्रॉस करण्यासाठी याच्यावर थोडेसे न्यूमेरिकल्स थोडे कमी येतात. पहिलं काय स्टेप? स्टेप फर्स्ट काय? डिफाईन फंक्शन. कुणाला मोठं करायचं आहे? दॅट हॅज टू बी डिफाईन्ड. सो फर्स्ट वी हॅव टू डिफाईन फंक्शन. फंक्शन कसं पाहिजे? फंक्शन कसं पाहिजे? फंक्शन शुड हॅव, चला, फंक्शन शुड हॅव वन व्हेरिएबल. फंक्शन शुड हॅव वन व्हेरिएबल. फंक्शन मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे. काय प्रत्येक स्टेपचा मिनिंग आहे
एक न्यूमरिकल केले की एकदम सगळं क्लिअर होते, तोपर्यंत थोडंसं अनक्लिअर असेल. लिहिला डिफाईन फंक्शन पहिलं स्टेप, त्याच्यातलंच काम काय, फंक्शन शुड हॅव ओनली वन व्हेरिएबल. दुसरं काम काय, फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ आहे, हे एफ आहे. फंक्शनचा डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, फंक्शनचा पहिला डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे 0. फंक्शनचा पहिला डेरिव्हेटिव्ह काढायचा, फंक्शनचा पहिला डेरिव्हेटिव्ह काढायचा, फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे 0. आणि फंक्शनचा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा, डबल डेरिव्हेटिव्ह, याला बोलतो डबल डेरिव्हेटिव्ह आला त्याचाच आणि परत डेरिव्हेटिव्ह. फंक्शन जे आहे त्याचा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा त्याचा. मग फंक्शनचा डबल डेरिव्हेटिव्ह काय, जर डबल डेरिव्हेटिव्ह हा लेस दॅन 0 असला म्हणजे निगेटिव्ह. जर डबल डेरिव्हेटिव्ह हा लेस दॅन 0 असेल तर फंक्शन काय बनलंय, फंक्शन इज मॅक्सिमम. जर डबल डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 असलं तर फंक्शन काय आहे, मॅक्सिमम आहे. आणि जर डबल डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असला तर फंक्शन इज मिनिमम. ठीक आहे, चलो हे लिहून घ्या, स्टेप्स लिहून घ्या. ऍप्लिकेशन कसं करायचं मी सांगितलं की एकदम मस्त अंडरस्टँड होणार. चला लिहून झालं की मला डन पाठवा, लिहून झालं की डन पाठवा, मग न्यूमरिकल चालू करू. लिहून झालं की डन पाठवा, मग न्यूमरिकल चालू करू. मी टीच करत असताना लिहून घेऊ नका रे, मी टीच करत असताना लिहून घेऊ नका. हो हो सांगतो सांगतो. हे कळणार नाही आता राजश्री, हे आता कळणार नाही. एक न्यूमरिकल झालं की क्लिअर होते. आता हे वाटणार आहे का आहे कसं आहे, थोडं वाटणार ना, हे कळू दे ना एकदा. न्यूमरिकल किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कळतं याच्यावरून. याच्यावरून तुम्हाला काय कळते, न्यूमरिकल. आता तुम्ही रूल्स बघितला तर अरे काय आहे कसं आहे असं वाटते, कळते. एक न्यूमरिकल झालं की एकदम सुपर क्लॅरिटी येणार. त्यामुळे न्यूमरिकल्स किती इम्पॉर्टंट आहेत तर खूप इम्पॉर्टंट आहेत. फिजिक्स मध्ये न्यूमरिकल्स किती इम्पॉर्टंट आहेत, खूप. ते कळते बघा. एक न्यूमरिकल झालं की तुम्हाला किती क्लिअर होते बघा. आता एक न्यूमरिकल झालं की तुम्हाला किती क्लॅरिटी येते बघा ब्रेन मध्ये. त्यामुळे न्यूमरिकल इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. फिजिक्स जर मध्ये जर स्कोर करायचा आहे, फिजिक्स मध्ये जर एकदम मार्क्स फोडायचे आहेत तर सॉल्व्हिंग करायला पाहिजे. सॉल्व्हिंगला काही ऑप्शन नाही, हे पहिला फिक्स करा. आता फाउंडेशन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय लर्न करणार तर हे सेंटेन्स खूप पाठ करून ठेवा. फिजिक्स मध्ये फोडणे म्हणजे खूप जास्त न्यूमरिकल सॉल्व्ह करणे, खूप जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करणे, तरच फोडणार फिजिक्स मध्ये. कळलं? चलो बघा आता न्यूमरिकल करू. परत मी एकदा बोलतो रूल्स काय काय. ओके, परत मी एकदा बोलतो रूल्स काय काय. फर्स्ट काम काय, फंक्शन डिफाईन करायचं. फर्स्ट काम काय, फंक्शन कुणाला मोठं करायचं आहे, कुणाला छोटं करायचं आहे ते पहिला ठरवायचं. क्वेश्चन केल्यावर कळते काय आहे ते फंक्शन. पहिलं काम आहे फंक्शन ठरवा. अँड फंक्शन शुड हॅव ओनली वन व्हेरिएबल. नंबर 1 स्टेप. नंबर 2 स्टेप, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या फंक्शनचा, एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या अँड दॅट शुड बी 0. फंक्शनचा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला का पहिला डेरिव्हेटिव्ह आला त्याचाच आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असला, सेकंड डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असला तर फंक्शन काय आहे, फंक्शन इज मॅक्सिमम. त्या ठिकाणी फंक्शन मॅक्सिमम होतंय. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असला, इथं इफ लिहून ठेवा बाजूला. इथं बाजूला काय करा, इफ लिहून ठेवा. इफ सेकंड डेरिव्हेटिव्ह इज ग्रेटर दॅन 0, सेकंड डेरिव्हेटिव्ह जर 0 पेक्षा मोठा असला तर फंक्शन काय बनते, मिनिमम. हे एफ आहे, हे एफ आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा एफ डबल डॅश इज ग्रेटर दॅन 0 तर फंक्शन काय बनते, मिनिमम. बरं, हे लक्षात ठेवायची ट्रिक काय,
हे लक्षात ठेवायची ट्रिक आहे का? काय हा मी ट्रिक सांगतो. हे लक्षात ठेवायची काय ट्रिक आहे का? आहे, मी ट्रिक सांगतो बा. छोटा लेस मोठा, हे छोटा झाला, मोठा, मोठा 0 पेक्षा मोठा, छोटा, छोट्याचा मोठा है आणि मोठ्याचा छोटा है. जो छोटा है 0 से उसका बड़ा है, जो बड़ा है 0 से उसका छोटा है. कळते? मोठ्याचा छोटा, छोट्याचा मोटा. ऐसा याद रखने का ट्रिक है. ठीक है, ओके. अब इसको यूज कैसा करने का मैं बोलता हूं, यूज कैसा करने का. चला, मी इकडे पण रूल्स लिहिलेत, शॉर्ट मध्ये इकडे रूल्स लिहिलेत. पहिला डिफाईन फंक्शन, इथं लिहिले 1 व्हेरिएबल, एफ डॅश 0 पाहिजे, एफ डबल डॅश लेस दॅन 0 असलं तर काय, एफ डबल डॅश लेस दॅन 0 असलं तर असते मॅक्सिमम, आणि ग्रेटर दॅन 0 असलं तर मिनिमम. इथं म्हणजे तुम्हाला रेफरन्स साठी रूल्स या बाजूला पण आहेत, लक्षात ठेवा. ओके, चलो न्यूमरिकल करा. न्यूमरिकल लिहून घ्या. एक नंबर आहे, क्वेश्चन लिहा पहिला, मग तुम्हाला मी एक्सप्लेन करतो क्वेश्चन. असे क्वेश्चन फिजिक्स मध्ये येते ना, तुम्हाला मॅथ्स क्वेश्चन तुम्हाला आता मी दिला तर मॅथ्सचा वाटेल, पण ते सोपा करण्यासाठी मी मॅथ्स सारखा केलाय त्याला तयार. पण असे क्वेश्चन फिजिक्स मध्ये येते. चला क्वेश्चन लिहून घ्या, मग तुम्हाला कळेल काय. बघा, नंबर 20 is divided into 2 parts. चला लिहा, नंबर 20 is divided into 2 parts. Number 20 is divided into 2 parts. Such that their product is maximum. Such that their product is maximum. Number 20 is divided into 2 parts. Number 20 is divided into 2 parts such that their product is maximum. Such that their product is maximum. ठीक है, फुल स्टॉप. आणखीन पुढे एक इन्फॉर्मेशन लिहा. बोथ पार्ट्स शुड बी पॉझिटिव्ह इंटीजर्स. बोथ parts should be positive integers. Both parts should be positive integers. Both parts should be positive integers. अरे नारायण, अरे किती दिवसांनी, काय तू रेकॉर्डेड लेक्चर्स बघायला का नाही नारायण? रेकॉर्डेड लेक्चर बघतोय का नाही? कसं आहे? छान छान, चांगली गोष्ट आहे. मग रेकॉर्डेड लेक्चर पण पेपर दिलेला दिसला नाही मला. पेपर पण देत जा. सगळे चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत. सगळे चॅप्टर फाउंडेशन आहे म्हणून लाईटली घेऊ नका. नारायण, तुला बोलालो, फाउंडेशन आहे म्हणून लाईटली घेऊ नका. सगळे चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत. फिजिक्सला 140 स्कोअर करायचा आहे, 150 नीट मध्ये, तर सगळे चॅप्टर हे इम्पॉर्टंट आहे. चलो चला, मग मी क्वेश्चन परत एकदा रिपीट करतो. नंबर 20 is divided into 2 parts such that their product is maximum and both parts are integers. ओके, चला क्वेश्चन काय मी सांगालो दबा. चलो इधर एकदम मस्त आहे, एकदम इंटरेस्टिंग ऍप्लिकेशन आहे बा, एकदम इंटरेस्टिंग ऍप्लिकेशन आहे बा. नंबर 20 काय केलं, 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. समजा इकडे 1 घेतला तर इकडे 19 आला, इकडे 2 घेतला तर इकडे 18 आला, इकडे 1 इकडे 3 घेतला तर इकडे किती आला, 17 आला. आणि यांचं डिव्हिजन कशी करायचे,
यांची डिव्हिजन कशी करायची? हा नंबर इकडे आणि इकडे डिवाइड करायचा ना दोन पार्ट्स मध्ये. कसा डिवाइड करायचा? सो दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्सिमम. सच दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्सिमम. या दोघांचं प्रोडक्ट किती आला? 19 आला. हा याचं डिव्हिजन असं केलं, हा नंबर 20 मधला 2 इकडे घेतला, 18 इकडे घेतला, तर प्रोडक्ट किती आला? 36. 3 इकडे घेतला, 17 इकडे घेतला, तर प्रोडक्ट किती आला? 51. तर हे मोठं झालं ना प्रोडक्ट. मग कुणाचा प्रोडक्ट मॅक्सिमम आहे ते शोधून काढायचं आहे. फिजिक्स मध्ये असे क्वेश्चन्स आहेत. हो, हे चिल्लर क्वेश्चन आहे, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट आन्सर येऊ शकते. हे सोपा क्वेश्चन घेतलाय त्यामुळे डायरेक्ट आन्सर येऊ शकते. काही क्वेश्चन असे असतात की डायरेक्ट आन्सर येत नाही, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह करावं लागते. कळतं? मग सगळ्या जोड्या चेक करायला लागणार. 119, 218, 317, 416, 515 सगळ्या जोड्या चेक करायला लागतील. प्रत्येकाची मल्टिप्लिकेशन बघायला लागणार आणि कुणाची मल्टिप्लिकेशन मॅक्सिमम आहे ते शोधून काढायला लागणार. कळतंय? मग डेरिव्हेटिव्हचा यूज करता येते याच्यासाठी डेरिव्हेटिव्हचा यूज करता येते का ते आपण चेक करालो. कळतंय? नंबर 20 इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स सच दॅट प्रोडक्ट ऑफ 2 पार्ट्स शुड बी मॅक्सिमम. नंबर 20 should be divided in 2 parts such that their product is maximum. मॅक्सिमम प्रोडक्ट आलं पाहिजे असे दोन तुकडे करायचे. 20 चे दोन तुकडे करायचे. कसे? त्या दोन्ही तुकड्यांचा प्रोडक्ट केला तर ते मॅक्सिमम आला पाहिजे. कळतंय? ठीक आहे. चला क्वेश्चन क्लिअर करा. क्वेश्चन क्लिअर ना? आकाशनी काय रिपीट करा म्हणाली? क्वेश्चनच रिपीट करायचा. क्वेश्चन क्लिअर का नाही? 20 चे दोन तुकडे करायचे. 20 जे झाले ना, आकाशनी क्लिअर झाली म्हणाली, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 20 चे दोन तुकडे करायचे. 20 चे दोन तुकडे करायचे. कसे? त्या दोन तुकड्याचं मल्टिप्लिकेशन शुड बी मॅक्सिमम. त्या दोन्ही तुकड्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? मॅक्सिमम. 19 पेक्षा 36 मोठा आहे, 36 पेक्षा 51 मोठा आहे. मग कोण मॅक्सिमम मल्टिप्लिकेशन आहे? असे दोन तुकडे करायचे. 20 चे दोन पार्ट्स करायचे सो दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्सिमम. असं आपल्याला करायचं आहे. बरं ठीक आहे, बघू कसं. पण डेरिव्हेटिव्हचा यूज कसा याच्यात करायचा पहा. मग डेरिव्हेटिव्हचा यूज कसा करायचा? डेरिव्हेटिव्हचा यूज कसा करायचा पहा. मग हा नंबर कोण आहे, हा नंबर कोण आहे आपल्याला काही माहित नाही. मग हा जर मी नंबर एक्स पकडला, हा जर नंबर मी एक्स पकडला, तर हा शिल्लक राहिलेला नंबर कोण असणार? 20 ला मी दोन पार्ट्स मध्ये आता डिवाइड करतो. मग 20 मधला एक पार्टला मी एक्स बोलला, तर 20 मधला हे सेकंड पार्ट कोण झाला मला सांगा. चला कमेंट करा. 20 मधल्या एका पार्टला मी एक्स पकडला, तर 20 मधला शिल्लक राहिलेला पार्ट कोण झाला? कोण झाला? बोला कोण झाला? असं लिहिता येते का? असं लिहिता येते का? 20 मायनस एक्स चालते ना? 20 मायनस एक्स. ओके, असं लिहिता येते ना? असं लिहिता येते. ट्वेंटी मधला एक पार्ट जर एक्स झाला, 19x कसा आहे? 20 थोडीच आहे, 20x थोडीच आहे. काही जण याला 19x म्हणून लिहिलेत. आणि 19x कसं? 20तून एक्स मायनस होऊ शकते का? 20 मधून एक्स मायनस झाला तर 19x येते का? 20x मधून जर एक्स मायनस झाला तर 19x येईल. हे 20x नाही आहे ना, हे 20 आहे. ओके, मग 20 मधला एक पार्ट जर एक्स असला तर रिमेनिंग पार्ट काय झाला? 20 मायनस एक्स. 20 चे दोन तुकडे करायचे, एक पार्ट एक्स, एक पार्ट 20 मायनस एक्स. दोघांचे ऍडिशन मारून बघा, 20 आली का? येते. दोघांचे ऍडिशन मारून बघा, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल झाला, 20चा 20. दोघांचे ऍडिशन मारले की 20 येते. मग 20 चे दोन पार्ट्स करायचे असे केले. 20 चे दोन पार्ट्स करायचे होते असे केले, कारण मला माहितीच नाही पार्ट्स कसे होणार आहेत, एक्स किती आहे मला काय माहिती नाही. मग मी असं केलंय. ठीक आहे, ओके. मग फंक्शन, पहिलं काम आहे फंक्शन. फंक्शनला मी आता एफ जरा चांगला लिहितो. चांगला म्हणजे असा वाकडा करत नाही, असा. मग फंक्शन कोण आहे?
फंक्शन कोण आहे? फंक्शन कोण आहे? ज्याला मोठं करायचं आहे दॅट इज फंक्शन, ज्याला मॅक्सिमम करायचं आहे दॅट इज द फंक्शन, किंवा ज्याला मिनिमम करायचं आहे, कधी कधी मिनिमम पण करायचं असते. सो व्हॉट एव्हर हॅज टू बी मॅक्सिमाइज्ड इज द फंक्शन. कुणाला मॅक्सिमम करायचं मग? ओके, चलो वैभव एकदा बघून घ्या, डाऊट्स असले तर लिहून ठेवा. एकदा बघून घ्या प्रोसेस, डाऊट असले तर मी मध्ये मध्ये विचारतो तुम्हाला थांबून, कळते ना? मग फ्लो मध्ये कट झाला की काय व्हायला मग जरा डिस्टर्ब होते बाकीच्यांना. मी सांगतो प्रत्येक डाऊटचं मी आन्सर देणार. पहिला लक्ष द्या. पहिलं काम काय मग? इफ वन पार्ट इज एक्स देन रिमेनिंग पार्ट इज व्हॉट? 20 मायनस एक्स. दोघांचे समेशन मारून बघा, बेरीज मारून बघा, इट इज 20. ठीक आहे. मग फंक्शन कोण आहे? ज्याला मोठं करायचं आहे, ज्याला मॅक्सिमाइज करायचं है, दैट इज द फंक्शन. जिसको भी बड़ा करने का है, जिसको भी छोटा करने का है, दैट इज द फंक्शन. किसको बड़ा करने का है फिर? व्हाट इज टू बी मॅक्सिमाइज्ड? कुणाला मोठं करायचं आहे? वी हॅव टू मॅक्सिमाइज मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द नंबर्स. वी हॅव टू मॅक्सिमाइज मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनला मोठ्यात मोठं करायचं आहे. मग कुणाची मल्टिप्लिकेशन? ह्या दोन्ही पार्ट्सची मल्टिप्लिकेशन. या दोन्ही पार्ट्सची मल्टिप्लिकेशन आहे, त्याला मोठ्यात मोठं करायचं आहे. मग ज्याला मॅक्सिमाइज करायचं आहे दॅट इज द फंक्शन. कुणाला मॅक्सिमाइज करायचं आहे? यांच्या मल्टिप्लिकेशनला. सो मल्टिप्लिकेशन इज द फंक्शन इनटू 20 मायनस एक्स. कळते? यांच्या मल्टिप्लिकेशनला आपल्याला मोठ्यात मोठं करायचं आहे. प्रोडक्टला, यांच्या प्रोडक्टला मॅक्सिमाइज करायचं आहे. मग यांचा प्रोडक्ट म्हणजेच फंक्शन आहे. ज्याला मोठं करायचं आहे तेच फंक्शन आहे. सो दिस इज द फंक्शन. मला जरा सिम्प्लिफाय करून घेतो. सो फंक्शन इज इक्वल टू 20x मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज द फंक्शन. पहिलं काम झालं. आणि पहिल्या स्टेप मध्ये काय? फंक्शन शुड हॅव वन व्हेरिएबल. फंक्शन मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे. फंक्शन मध्ये बघा, फंक्शन मध्ये एकच व्हेरिएबल आहे एक्स. फंक्शन मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे आणि एकच आहे. कधी कधी एक्स आणि वाय असतात. मग एक्स आणि वाय नको, मला फक्त एकच पाहिजे एक्स, किंवा फक्त एक वाय असला तरी पण चालतंय. फंक्शन हॅज ओनली वन व्हेरिएबल एक्स, नो प्रॉब्लेम. हे झालं फंक्शन. पुढे काय करायचं मी सांगतो. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा? इथपर्यंत काय डाऊट असला तर विचार. चलो बोलो, इधर तक क्या डाऊट आहे का बोलो. चलो, काय वैभव म्हणत होता? डाऊट असेल तर काय विचार, काय नसेल तर क्लिअर म्हणून सांगा. इथपर्यंत काय डाऊट असेल तर विचारा. वैभव क्लिअर झाला असेल, कारण मी परत परत सांगतच असते, रिपीट. चलो, काय नाही वैभव, आगे जाने का? चलो, मग काय? मग 20चे दोन पार्ट्स केले. पहिलं काम काय? डिवाइड 20 इन 2 पार्ट्स. कुणाला मॅक्सिमम करायचंय, कुणाला मोठा करायचंय? मल्टिप्लिकेशनला. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. ज्याला मोठं करायचंय दॅट इज द फंक्शन. क्लिअर? मल्टिप्लाय करून घेतला. ठीक आहे. फंक्शन शुड हॅव ओनली वन व्हेरिएबल. फंक्शनला एक व्हेरिएबल पाहिजे. मग एकच व्हेरिएबल आहे एक्स, ते पण गेम ओव्हर. आता करू चालू सेकंड स्टेप. ही आतापर्यंतची होती फर्स्ट स्टेप. आता इथून सेकंड स्टेप चालू करू. इथं मी बाजूला लिहितो फक्त आपल्या रेफरन्ससाठी. इथं मी फर्स्ट स्टेप लिहिली. आता सेकंड स्टेप चालू करू. ठीक आहे. चला, एक डाऊट आलाय ते बघतो आणि मग सेकंड स्टेप चालू करू. ते क्वेश्चन मध्ये दिलेलं असणार वैष्णवी. मॅक्सिमम करायचंय का मिनिमम करायचंय ते क्वेश्चन मध्ये आता जसं मी दिले तसं दिलेलं असणार. कुणाला मॅक्सिमम करायचंय ते क्वेश्चन मध्ये दिलेलंच असते. ओके, चलो. मग सेकंड काम करायचंय. चलो, सेकंड काम काय करायचं? सेकंड, वी हॅव टू टेक फर्स्ट डेरिव्हेटिव्ह अँड फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. सेकंड स्टेप काय? वी हॅव टू टेक फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. एकदा डॅश लिहिला म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. अँड फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि दॅट शुड बी इक्वल टू 0. करू. मग डेरिव्हेटिव्ह घेतला, त्याला मी लिहितो एफ डॅश. त्याला मी लिहितो एफ डॅश. एफ डॅश म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह. असं लिहिलं तरी चालतंय. डीएफ अपॉन डीएक्स पण लिहिते डेरिव्हेटिव्हला. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स असंही लिहितात. आणि एफ डॅश असं पण लिहिलं तर शॉर्ट मध्ये चालतंय. ओके, चलो डेरिव्हेटिव्ह लेंगे फिर. बट याचा डेरिव्हेटिव्ह एफ म्हणजे हा, याचा डेरिव्हेटिव्ह मारायचा म्हणजे घ्यायचा. एफ म्हणजे हा, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग 20 ऍज इट इज.
20 ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज हाऊ मच. 20 ला मी ऍज इट इज लिहिला. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज हाऊ मच. तिकडे लिहिले बघा. एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आहे. नवीन कोण असला तर हे लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज हाऊ मच. 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. मग 1. मग 20 इंटू 1 1 आहे. 20 आहे तसा. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. 20 इंटू 1 20 मायनस एक्स स्क्वेअर. देन वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती. हे डोक्यावरचा 2 समोर येणार. डोक्यावरचा 2 समोर येणार. अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. हे डोक्यावरचा 2 आहे ते समोर येणार. इंडेक्स बिकम्स कोइफिशियंट अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. एकानं कमी झाला म्हणजे एकच झाला. एक तिथे लिहिला नसला तरी चालते. सो हे डोक्यावरचा समोर आला. इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. सो दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ 20x 20 ऍज इट इज. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. 20 फक्त येते. सो पहिला डेरिव्हेटिव्ह. पण काय होतंय बघा. ऐका मी काय म्हणालो. पण काय होते. फंक्शन ज्यावेळी मॅक्सिमम बनते किंवा मिनिमम बनते. whenever function becomes maximum or minimum, at that point first derivative becomes 0. फंक्शन जिथं पण मोठं होते तिथं डेरिव्हेटिव्ह 0 असते. फंक्शन ज्या ठिकाणी 0 होते. डेरिव्हेटिव्ह ज्या ठिकाणी 0 होते त्या ठिकाणी फंक्शन काय असणार. मोठं असणार. करून दाखवतो मग आणखीन कळते बा. मग डेरिव्हेटिव्ह 0 पाहिजे. डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे कोण. डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच कोण. 20 मायनस 2x 0. डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा आहे ना. डेरिव्हेटिव्ह 0 आहे. डेरिव्हेटिव्हला 0 इक्वल करायचा. म्हणजे 20 मायनस 2x ला मी 0 इक्वल केला तर x किती आला. 2x इज इक्वल टू 20. हा पलीकडे गेला तर प्लस. अँड x इज इक्वल टू 10. याचा अर्थ काय झाला बघा. आता इथपर्यंत थोडं आपण थांबायचंय. पुढचा पार्ट नंतर करू. इथपर्यंत बघा. डेरिव्हेटिव्ह हा आला. अँड डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0. याला सॉल्व्ह केला तर x इज इक्वल टू 10 आला. याचा अर्थ काय. याचा मिनिंग काय. ऍट x इज इक्वल टू 10 फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बिकम 0. x इज इक्वल टू 10 याच्यात टाका. 10 इंटू 2 20. 20 मधून 20 गेला 0. पहिला डेरिव्हेटिव्ह 0 होते जेव्हा x होते 10. बा मी काय बोला ना. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 होते जेव्हा x होते 10. त्याच्यात 10 टाकून बघा. 10 इंटू 2 20 20 जाते. मग x जेव्हा 10 होते. x जेव्हा 10 होते तेव्हा डेरिव्हेटिव्ह किती व्हायला. तेव्हा डेरिव्हेटिव्ह व्हायला 0. म्हणजे x च्या whenever x becomes 10 either function is maximum or function is minimum. x च्या 10 इतक्या व्हॅल्यूला एकतर फंक्शन मोठं होते किंवा एकतर छोटं व्हायला. पहिला डेरिव्हेटिव्ह काढा म्हटला. पहिला डेरिव्हेटिव्ह काढला. पहिला डेरिव्हेटिव्हला 0 इक्वेट केला आणि सॉल्व्ह केला तर जे व्हॅल्यू येते त्याचा मिनिंग काय बघा. त्याचा मिनिंग काय. when x is equal to 10 function either becomes maximum or becomes minimum. म्हणजे हा जर 10 असला तर हे 20 मायनस 10 किती येते 10. हा 10 असला तर हे 20 मायनस 10 किती येते. हे पण 10 हे पण 10. म्हणजे जेव्हा x 10 व्हायला. बघा मी काय म्हणाले. when x is becoming 10 फंक्शन म्हणजे यांचा गुणाकार. फंक्शन म्हणजे यांचा गुणाकार कळते ना. जेव्हा x 10 व्हायला फंक्शन म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन एकतर मोठं व्हायला मॅक्सिमम किंवा एकतर छोटं व्हायला. फंक्शन एकतर मोठा व्हायला किंवा छोटा व्हायला. मग नेमकं काय व्हायला. दॅट वी कॅन डिटरमाइन फ्रॉम सेकंड डेरिव्हेटिव्ह. मोठा झाला का छोटा झाला. फंक्शन मोठा झाला का छोटा झाला. दॅट वी कॅन डिटरमाइन फ्रॉम सेकंड डेरिव्हेटिव्ह. ओके चलो. चला इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. इथपर्यंत क्लिअर आहे का. इथपर्यंत काय अडचण आहे का. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता. घेतला. त्याला 0 शी इक्वेट केलं. x ची व्हॅल्यू आली 10. मग x च्या 10 इतक्या व्हॅल्यूला एकतर फंक्शन मोठा आहे किंवा एकतर फंक्शन छोटा आहे. एकतर फंक्शन मोठा आहे किंवा एकतर फंक्शन छोटा आहे. चला परत एकदा जॉईन करा. मग पुढचा पार्ट बघूया. परत एकदा जॉईन करा.